आदरणीय इंदापूर तालुक्याचे भावी आमदार प्रवीण भैया माने व परिवर्तन आघाडीतर्फे आजच्या या परिवर्तन विकास आघाडीतर्फे आजची जी पत्रकार परिषद आहे, सुरुवातीला सर्वच पत्रकार बंधूंचं मी मनापासून प्रवीण भैया यांच्या वतीनं व या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे, कारण पहिला विजय आपल्याला मिळालेला आहे। आपलं जे चिन्ह आहे किटली, आणि किटलीचं चिन्ह आपल्याला मिळाल्यामुळे आपला पहिला विजय आहे असं मला वाटतं। आणि उद्या किटलीचं चिन्ह मी सर्वच कार्यकर्त्यांना विनंती करतो की मतदारापर्यंत पोहोचवून, वातावरण अत्यंत चांगलं आहे, भैया आमदार होणार यात कुठलीही शंका नाही। फक्त आता भैयांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आपण सर्वांनी व इंदापूर तालुक्यातील जनतेला हात जोडून विनंती करतो की आपणही या विजयात सहभागी व्हावं आणि उद्याचा एक नवा इंदापूर तालुका घडवूया, अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो मी आणि थांबतो। सर्वांना नमस्कार। सर्व पत्रकार बंधूंचा आभार। आपण आजच्या या पत्रकाराच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलात। आपल्याला फक्त या माध्यमातून इंदापूर तालुक्याला जनतेला एक विनंती करणार आहे की बहुजन समाजाचा जर इतिहास आपण सर्वांनी पाहिला गेला असेल तर इंदापूर तालुक्यातली बहुजन समाज ज्याच्या पाठीमागे आतापर्यंत उभा राहिली त्याचा विजय हा निश्चित झालेला आहे। आपण गेल्या 20 वर्षापासून 10 वर्षापासून पाहतोय ज्यांच्याकडे आपण सत्ता दिली। आज इंदापूर तालुक्यामध्ये जनतेची हाक आहे की इंदापूर तालुक्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे आणि परिवर्तनात विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेने दिलेला उमेदवार हा प्रवीण भैया माने आहेत। आणि आज आमचा पहिला विजय इंदापूर तहसीलच्या एक छोट्याशा बालकाने आमचा पहिल्यांदा विजयाची सुरुवात करून दिलेली आहे। मी बहुजन समाजातल्या, मागासवर्गीय समाजातल्या, SC OBC समाजातल्या सर्व नागरिकांना विनंती करीन की आता शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणाऱ्या व्यक्ती प्रवीण भैया माने यांच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे। त्यांना भरघोस मताने विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। आता इंदापूर तालुक्यामधल्या काय विकास निधी आणला म्हणतात, अशा पद्धतीचं काम ते सांगतायत। कोण म्हणतंय का आम्ही कारखान्याच्या माध्यमातून एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करतायत। त्यांचे आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती कायम चालू राहणार आहे। फक्त आता प्रवीण भाई यांची कोरी पाटी असल्यामुळं त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचे आरोप करता येत नाहीत आणि हे माहीत असल्यामुळं कुठंतरी दुधाचा एखादा छोटासा प्रश्न पुढं करायचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून चालू आहे। इंदापूर तालुक्यामध्ये पाहिलं गेलं तर एक नवा चेहरा हा इंदापूर तालुक्यामध्ये उभा राहतोय आणि इंदापूर तालुक्यामधल्या फक्त बेरोजगारांच्या टोळ्या निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे। जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे। आज त्याच्यावरती जास्त भाष्य करणार नाही, पण वेळ व्यक्तिगत जर कोणी कोणावरती आमच्या नेत्यावरती कोणी टीका टिप्पणी केली तर त्यांना सुद्धा त्याच तोडीचं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे निश्चित समजून घेतलं पाहिजे। कारण प्रत्येकाला आपापला व्यक्तिगत स्वार्थ आहे, व्यक्तिगत काम आहे, परंतु व्यक्तिगत कुटुंबावरती कुठल्याही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून का जर कुणी आरोप केले, तुम्हाला कुणी व्यवसाय करू नका असं कुणी म्हटलेलं नव्हतं। एक म्हणतो मी व्यवसाय करायचं निघालो तर मला करू दिला जात नाही, एक म्हणतो मी व्यवसाय उभा केला तर त्या लोकांना पगार मिळत नाही। परंतु प्रवीण भैया माने एकमेव असं कुटुंब आहे की ज्या कुटुंबियांनी 7,000 लोकांना रोजगार निर्मिती करून दिलेले आणि भविष्यामध्ये 5,000 लोकांना नोकरी उपलब्ध करून देण्याचं अभिव्यक्त वचन दिलेलं आहे। आणि असा नेता हा इंदापूर तालुक्यामध्ये भेटतोय, तर इंदापूर तालुक्यातल्या जनतेने त्यांचं भरभरून मतं देऊन त्यांचं स्वागत करावं आणि त्यांना भरघोस मतं निवडून द्यावं, एवढी ज्या माध्यमातून आता विनंती करतो। तुम्ही सांगा, बसूनच बोल। यानंतर इंदापूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक माननीय बाबासाहेब चौरे आपले मनोगत व्यक्त करतील। प्रवीण भैयाची उमेदवारी ही एक सर्वसामान्य जनतेची, सर्वसामान्य गोरगरिबाची आणि शेतकऱ्यांची आणि कामगारांसाठी, बेरोजगारांसाठी ही उमेदवारी आहे। आत्ता जे समोर उमेदवार आहेत दोन प्रस्तावित, दोन पक्षाचे, त्यामध्ये एकानं 20 वर्ष आमदारकी आणि 18 वर्ष मंत्रिपद भोगलेले, दुसऱ्यानं 10 वर्ष आमदारकी आणि 2.5 वर्ष मंत्रिपद भोगले।
त्यांची कारकीर्द सगळ्या जनतेसमोर आहे, आपल्या पत्रकारासमोर सुद्धा आहे. आम्हाला त्याच्या कोणावरही टीका करायची नाही, पण जो कारभार चाललाय तो चोख नाही हे इंदापूरच्या जनतेला पूर्ण उमगलेलं आहे. आणि इंदापूरच्या जनतेच्या दरबारामध्ये आम्ही चेंडू टाकला होता 11 तारखेला की बाबा काय करायचं आम्ही. तर त्यांनी कौल दिला की परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार दिला पाहिजे. आता त्या दृष्टीनं प्रवीण भैयाची उमेदवारी जाहीर केली. आज त्यांना किटली हे चिन्ह मिळालं आणि किटली चिन्हाच्या सुद्धा आडखाडी आणली होती काही खोडीलपणानं, परंतु त्यात सुद्धा चिठ्ठी टाकले आणि लहान बालके निर्विकार असतात त्यांनी चिठ्ठी काढली आणि त्यामध्ये भैयाचं नाव आलं, किटली आली आणि तोच खरा विजयाला सुरुवात आमची झाली आहे. परमेश्वरानं तिथंच आशीर्वाद दिलेला आहे. आणि आता जवळजवळ निम्या तालुक्यामध्ये मी प्रवीण भाईनं दौरा केलेला आहे. या तालुक्यामध्ये बेरोजगारचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या दृष्टीनं ऊसाचा प्रश्न आहे. त्या ऊस जात नाही आहे, पिटवून द्यावा लागतोय. ऊस गेला तर त्याचे पेमेंट मिळत नाहीत, पेमेंट मिळाले तर बाकी कारखान्याला त्यापेक्षा 600-700 रुपये कमी मिळतात. हा शेतकऱ्याची पिळवणूक चालली आहे, ऊसाबरोबर शेतकऱ्याची पिळवणूक चालली आहे, ही थांबली पाहिजे. आणि जे साखर कारखाने आपल्या तालुक्यात आहेत, छत्रपती कारखाना असेल, कर्मयोगी भाऊंच्या नावाने काढलेला इंदापूर सहकारी साखर कारखाना असेल किंवा निराभिमान कारखाना असेल, ह्या दोन्ही कारखान्यामध्ये, ह्या तिन्ही कारखान्यामध्ये शेतकऱ्याला इतर तालुक्याच्या मानाने, इतर सहकारी साखर कारखान्याच्या जवळपासच्या कारखान्याच्या मानाने 700 ते 1000 रुपये कमी मिळतात. का हो, आमच्या शेतकऱ्याला इथं काय मशागत करावी लागत नाही, त्याला काय खत घालावं लागत नाही, त्याला काय कुठं पाणी द्यावं लागत नाही, सगळ्या गोष्टी समान आहेत. परंतु या तालुक्यामध्ये कुठंतरी पाणी मुरतंय हे याच्यावरती भाऊंच्या काळामध्ये हा कर्मयोगी भाऊंनी जुना कारखाना चालू केला. त्या काळात छत्रपती 1 नंबरला होता. 1 नंबरला असताना महाराष्ट्रामध्ये अख्ख्या 1 नंबरचा भाव द्यायचा. पण आत्ताची परिस्थिती पाहिली त्यावेळेला भाऊनी काम करून छत्रपतीपेक्षा 1 रुपया जास्त द्यायची. म्हणजे इतक्या डोळ्यात तेल घालून त्यांच्या विरोधी आम्ही पॅनल उभं केलं होतं. का तर कारखाना नीट चालला पाहिजे. पण आम्ही असं गलिच्छ आरोप काही कधी केले नाहीत. त्यात काय चुका होती ती जरूर जनतेसमोर मांडल्या आणि भाऊनी डोळ्यात तेल घालून तो कारखाना चालवला, कर्जमुक्त केला आणि आताच्या उमेदवाराच्या ताब्यात दिला. त्यांनी काय परिस्थिती केली आपल्या सगळ्याला सर्वश्रुत आहे, जग जाहीर आहे. आता मी मांडल्याप्रमाणे ना पेमेंट होत, ना कामगाराचं पेमेंट होत, ना शेतकऱ्याचं पेमेंट होत. मशिनरीचं क्रशिंग त्या काळात भाऊंच्या 15 लाख 13 लाख व्हायचं. आज 3 आणि 6 लाखांनी चालल्याने तो कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकत नाही आणि शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही. तो रावर आणला पाहिजे. आणि ही वस्तुस्थिती गेली 5 वर्ष चालली आहे. तालुक्याच्या आमदाराला पहिली 5 वर्ष नवीन होते, माहीत नव्हतं. आता पहिल्या ह्या 5 वर्षात तरी त्यांनी विरोध करायला पाहिजे होता, जनरल मीटिंगमध्ये मांडायला पाहिजे होतं किंवा सुधारण्याच्या दृष्टीनं मदत करायला पाहिजे होती किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करून ते कारखाना नीट रुळावं लागलं. कारण तो शेतकऱ्याचं चूल आहे, लक्षात घ्या. आमच्या शेतकऱ्याची चूल आहे. तो जर नीट नाही चालला तर शेतकऱ्याची आमची चूल बंद पडणार आहे. आज आपल्या तालुक्यातला ऊस 10-12 कारखान्याला जातोय. तो जर नीट चालला असता, बाकीचे कारखाने नीट चालले असते ते आमच्या शेतकऱ्यावर दुर्दैवाने ती वेळ आली नसती. पण हे साखर धंद्याचा प्रश्न तोच आहे. सोनाई ग्रुपनं आता सांगितलं माझ्या अगोदरच्या मित्रांनी की 7-7.5 हजार कामगार लावलेत. हे दोघंही एवढे दिवस सत्तेत असताना त्यांनी कुठं संस्था निर्माण केले नाहीत, कुठं रोजगार निर्मिती होईल यासाठी प्रयत्न केला नाही. MIDCमध्ये चांगले उद्योग काय येत नाहीत ह्याच्याही खोलात जाऊन आपल्याला भैया बघावं लागणार आहे. तो व्यवसाय काय येत नाहीत, सगळं एवढं उजनीचं पाणी आहे, लाईट आहे, हायवे, रेल्वे जवळ आहे, मग काय येत नाहीत. तर ही सत्ताधाऱ्यांची ती इच्छा नाही आहे किंवा त्यांचं काहीतरी त्या उद्योगपतीला हॅरेसमेंट आहे, त्यामुळं ते येत नाहीत. इथून पुढं प्रामाणिकपणे आमचा हा परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार हा उद्योजक आहे, एक तरुण आहे, उमदा तरुण आहे, प्रामाणिक तरुण आहे आणि चांगल्या विचाराचा तरुण आहे की तालुक्यामध्ये त्यांनी रामदेव बाबाचं शिबिर घेतलं, लोक सक्षम होत आरोग्या दृष्टीनं. आणि रविशंकरजीचं शिबिर घेतलं. का घेतलं तर ते आपली जी मानसिक शांतता आणि बुद्धी चांगली चालावी या दृष्टीने घेतलं. म्हणजे एक सुसंस्कृत इंदापूर तालुका झाला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून उद्योग वाढवून तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि माझा ज्याला बेरोजगार आहे त्याचं कुटुंब स्थिरतावर झालं पाहिजे. यासाठी 5000 तरुणांना नोकऱ्या लावायचा संकल्प आम्ही ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सोडलेला आहे. ऑलरेडी 7,500 आहेत.
अजून 5,000ला तोडून देऊ. काही तरुणांना वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट देऊ आणि तरुणांचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दुधाचा प्रश्न सुटलेला आहे. सोनाईचं ब्रँड नाव झालेलं आहे. सोनाईचं दूध, तुमचं क्रीम, पावडर आणि चीज हे जगभर जाते. मॅकडोनाल्ड ही जी कंपनी आहे ही अमेरिकन कंपनी आहे. म्हणजे ब्रँड हा अमेरिकेत सुद्धा पोहोचलेला आहे, ब्रिटनमध्ये पोहोचलेला आहे. अशा माध्यमातून आज आमच्या तालुक्यामध्ये फळबागवाले सुद्धा अडचणीत आहेत. द्राक्ष जात नाही, बाजार पडले की फुकापासरेने विकावं लागते. पेरूची तीच अवस्था झाली. मागच्या महिन्यामध्ये 50, 60, 70 रुपयावर रेट होते, 10-15 रुपयावर आले. त्याच्यापासून प्रक्रिया उद्योजक केले, केंद्राची 50% सबसिडी. पण दुर्दैवाने शेतकरी सुधारला पाहिजे आणि त्याला आपण मदत केली पाहिजे. हे दोन्ही नेतृत्वाकडे ही जाण नाही. आम्ही ते ठरवलेलं आहे की ह्या माध्यमातून ज्या फळं पिकतात आपल्याकडं त्यांचं पहिल्यांदा लॉजिस्टिक करून एक्सपोर्ट कसे होतील हे बघणार. त्याच्यासाठी संघ आहेत, इंदापूर आपल्या फळबाग संघ आहेत. त्याच्या माध्यमातून आपला प्रक्रिया उद्योग, समजा पेरूपासून जॅम, जेली, स्क्वॅश आणि पल्प तयार होतो, ज्यूस तयार होतो. तो जगभर आरोग्यदायी आहे. तो 100 रुपये लिटरने पल्प जातोय. पेरू जर शेतकऱ्यांना 50 रुपये मिळालं तर 10 लाख रुपये इकडे मिळणार. ह्याच्यावर कोणीही विचार करत नाही. यासाठी प्रवीण भाईची उमेदवारी. नुसतं प्रवीण भाईला आमदार करण्यासाठी ही उमेदवारी नाही आहे. सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे, सुखशांती मिळाली पाहिजे आणि आमच्या इंदापूर तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. आज कुठेही गेलं महाराष्ट्रात तरी बारामतीचं नाव निघतं. बारामतीचं नाव निघा, चांगलं केलं त्याने म्हणून निघतं. तसं इंदापूरचं का निघत नाही? इथं तर हायवे आहे, रेल्वे आहे. तुम्हाला सांगतो उजनीसारखं धरण आहे, इकडं नेरा नदी आहे, तिकडं भीमा नदी आहे, डावा उजवा कालवा निरेचा आहे, इकडचा खडकवासला कॅनल आहे. आमच्या हक्काचं पाणी मिळवून आमच्या शेतकऱ्याला जे पिकवता येईल ते पिकवणार. त्याला व्हॅल्यू ॲडिशन करण्याच्या सुरू प्रक्रियेवर कसं जाता येईल. केंद्राची 50% सबसिडी आहे. आमच्या ह्यातले जे हुशार तरुण आहेत त्या तरुणाला बरोबर घेऊन जाऊन हा प्रश्न कायमचा ह्या 5 वर्षात मार्ग काढू. तरच पुढच्या वर्षी आम्ही तुमच्यासमोर ह्या विधानसभेच्या निवडणुकाला येऊ, अन्यथा येणार नाही. आणि जर आलो तर आम्हाला प्रचाराची गरज लागणार आहे. तुमच्यासारखी एक प्रेस घेतली तर प्रवीण भाई या पुढच्या वर्षी न प्रचार करता निवडून येईल. असं विकासाचं काम आम्ही या ठिकाणी करून दाखवू. अशा पद्धतीची ग्वाही या निमित्तानं इंदापूरमधल्या मतदारांना मी प्रवीण भाईच्या वतीनं प्रचार प्रमुख यांना अत्यंत देतो. आपण सगळ्यांना त्याला योग्य वेळी प्रसिद्धी द्या. आपणही सगळे पत्रकार आहात, सगळे सुशिक्षित आहात. तालुक्यातलं बरं वाईट आपल्या सगळ्याला कळतं. चांगली प्रसिद्धी द्या. चांगल्या पद्धतीचं भैयाला निवडून आणायला आम्हाला साथ द्या एवढी नम्रतेची विनंती करतो. भैयासाहेबांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. खरं तर सर्वच आज पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी इथं मार्गदर्शन केले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय हरणेश्वर ग्रुपचे चेअरमन सन्माननीय बाबासाहेबजी चौरे साहेब, शरद नाना व उपस्थित सगळीच, अभिजित भाई असतील, विजय बापू, सगळीच सहकारी, आझाद भाई असतील. पहिल्यांदा आपल्याला जी दीपावली आहे ती दीपावली सणाच्या मनपूर्वक अशा आमच्या परिवाराकडून खूप खूप अशा शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला सुखाची, समृद्धीची, भरभराटीची आणि ऐश्वर्याची जावो अशा प्रकारच्या सगळ्यांना पत्रकार बांधवांना मनपूर्वक अशा शुभेच्छा. बांधवांनो, खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेची धामधूम या ठिकाणी 1 महिना 1.5 महिन्यापासून सुरू आहे आणि सगळे लोकांचं लक्ष महाराष्ट्रामध्ये कुठल्या तालुक्यावर लागलं तर इंदापूर तालुक्यावर सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष आहे आपल्या तालुक्यावरती. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आपल्या नागरिकांच्या सहकार्यानं, आशीर्वादानं परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून सगळ्या नागरिकांच्या आशीर्वादानं मी 23 तारखेला या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आम्ही 26 तारखेला जिल्हा परिषद गटवाईज कोंगडी बैठकीचं निमित्तानं सगळ्या गावामध्ये बूथ वाईज या ठिकाणी जाऊन नागरिकांना मतदानासाठी एक मताचा जोगवा मागण्यासाठी आम्ही सगळी मंडळी परिवर्तन विकास आघाडीची सगळ्या गावामध्ये जात आहे. जेव्हा आम्ही कळस वालचंदनगर जिल्हा परिषदेमध्ये गेलो, भिगवण शेटपळगडीमध्ये गेलो, संसर लासुर्ण्यामध्ये गेलो, काठी वडापुरीमध्ये एक अर्धा पंचायत समितीचा गण या ठिकाणी झाला आणि उर्वरित गट या ठिकाणी उद्यापासून या ठिकाणी सुरू करायचे. म्हणजे 2.5 आपले म्हणजे 2 गट आणि 1 गण असं 2.5 जिल्हा परिषद मतदारसंघाच्या घोंगडी बैठका आमच्या राहिलेल्या आहेत.
आपण बी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहेत, सगळी नागरिक बी पाहत आहेत. ज्या ठिकाणी आम्ही घोंगडी बैठकीला जात आहे तिथं नागरिकांचा, महिलांचा, युवतींचा, युवकांचा खूप मोठा पाठिंबा, आशीर्वाद देण्यासाठी नागरिक खूप अपेक्षेनं या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीकडे पाहत आहेत. जिथं जाईल तिथं आम्हाला घोंगडी बैठकीचं रूपांतर जाहीर सभेमध्ये होत आहे, असं आपण तुम्ही पाहताय. म्हणजे जे आत्ताचं इथं जर मी आता बोलतो तर सगळं समोर दिसतं. याचं लक्षण हे काय आहे, तर ह्याचं लक्षण एकच असू शकतं की इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादानं परिवर्तन अटळ या ठिकाणी दिसत आहे. परिवर्तन जेव्हा दिसतं, म्हणतो ना आपण, परिवर्तन हे निसर्गाचा नियम आहे, फक्त त्याला वेळ आणि काळ या ठिकाणी यावा लागतो, आणि ती मला वाटतं तालुक्याच्या दृष्टीने आलेली आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. बांधवांनो, आम्ही जेव्हा घोंगडी बैठकीला जातोय त्यावेळेस आम्हाला तरुणांची खूप मोठी गर्दी पाहायला मिळते, आणि ती जेव्हा पाहायला मिळाल्यानंतर ही काय चांगली गोष्ट आहे का? चांगली गोष्ट निश्चित नाही. ही चांगली गोष्ट आहे का? आमच्या मनामध्ये एवढीच भावना आहे की या परिसरामधल्या तरुणांना आपल्याच तालुक्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करून देण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करू. महिला भगिनींसाठी जी काय आज माता भगिनी आपल्या खेडोपाडी बचत गटाच्या माध्यमातून काय छोटा मोठा व्यवसाय करत आहेत, त्यांना एक बाजारपेठ, त्यांना एक व्यासपीठ या ठिकाणी मिळवून देण्यासाठी परिवर्तन विकास आघाडी 100% या ठिकाणी प्रयत्न करेल. त्याचबरोबर युवतींसाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करेल. आज शासकीय सेवेत भरती प्रक्रिया करण्यासाठी अनेक युवक या ठिकाणी धडपडत आहेत. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी सगळे युवक धडपडत आहेत. आणि ही धडपडत असताना खाजगी अकॅडमीमध्ये जर प्रवेश करायचं म्हणलं तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसे, फी या ठिकाणी भरावं लागते. त्यामुळं परिवर्तन विकास आघाडीनं आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की तुम्ही जर कामाची संधी दिली तर एक चांगली अकॅडमी तालुक्याच्या ठिकाणी आपण काढू, की जी अकॅडमीमध्ये कोच असतील, वाचनालय असेल, आणि ती मोफत असेल. आणि शासनाकडनं जर ती अकॅडमी आपल्याला करायला अडचण आली तर आपण ती वैयक्तिक आपण या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण अकॅडमी करू. आणि वर्षाला जर 100-150 मुलं या ठिकाणी त्या अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती, शासकीय भरती जर भरती झाली, ह्यासारखा काय दुसरा आनंद असू शकतो? ही आमची परिवर्तन विकास आघाडीचा अजेंडा आहे. आमचं म्हणणं एक आहे, 2 रस्ते नाही झाले त्याला चालतील, पण 10 मुलांना रोजगार दिला पाहिजे, ही आपली या ठिकाणी भूमिका आहे. मी तालुक्यातल्या सगळ्या तरुणांना रोजगार देऊ शकतो का? नाही देऊ शकत. स्किल्डनुसार, कंपनी ज्या आवश्यकतेनुसार, ज्या त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे त्या ठिकाणी गुणवत्तेनुसार आपण लावण्यासाठी तिथं प्रयत्न करू शकतो. MIDC मध्ये उद्योगधंदे या ठिकाणी चांगल्या प्रकारे आणू शकतो. शेवटी मी बी एक व्यावसायिक आहे, मलाही आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने व्यावसायिकांना सपोर्ट करावा लागतो, काय अडचणी येतात. जेव्हा स्वतःच त्यात असतो तेव्हा आपल्याला सगळ्याला माहीत असतं साहेब. बरोबर. अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं बिगवण MIDC असेल किंवा लोणी देवघर MIDC असेल, या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं व्यवसाय आपण या ठिकाणी आणू शकतो. खडकवासल्याचा पाण्याचा विषय असू द्या, निरडाव्याचा पाण्याचा विषय असू द्या, तर या विषयासंदर्भात सुद्धा जी पाण्याचं वेळेवर आवर्तन मिळालं पाहिजे, टेल टू हेड पाणी मिळालं पाहिजे, हक्काचं पाणी. पुणे शहर इकडे वाढत चाललं, त्यामुळे खडकवासल्याचं पाणी मिळण्यासाठी फक्त लोकांबरोबर आंदोलन न करता कायदेशीर पद्धतीने सुद्धा शासनाकडे या ठिकाणी लढावं लागेल अशी परिस्थिती खडकवासल्याच्या पाण्यासाठी आहे. तशीच परिस्थिती निराडाव्याची सुद्धा आहे. तालुक्यामध्ये बुडीत बंधारे या ठिकाणी 20-30 वर्षात आणखी एकही बुडीत बंधारा झाला नाही. त्यासाठी आपण या ठिकाणी 100% या ठिकाणी प्रयत्न करू. त्याचबरोबर असे चांगले शिक करून आम्ही डोळ्यासमोर ठेवून तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं विकासात्मक कामं करण्याची भूमिका परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी घेतलेली आहे. आणि प्रचंड लोकांचा आम्हाला पाठिंबा परिवर्तन विकास आघाडीला दिसतो आहे. प्रचंड साथ दिसते. लोकांच्या खूप मोठ्या परिवर्तन विकास आघाडीकडून अपेक्षा आहे. त्या अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळीजण मिळून या ठिकाणी पूर्ण करू. आता आज सगळी काय म्हणत होती तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे? ही फॉर्म काढणार आहे ना, असं होणार आहे, तसं होणार आहे, बघा काय होतंय ती, बरोबर.
पाक शेवटच्या टाइम संपला तरी काहीतरी बातम्या सगळ्या तालुक्याकडे या ठिकाणी फिरत होत्या. बरोबर आहे का? पण खऱ्या अर्थानं एकदा जनतेनं सांगितल्यानंतर की बाबा आम्ही तुमच्या बरोबर आहे, काही झालं तर तुम्ही उभं राहायचं. जेव्हा जनता सांगते तेव्हा त्यांचा आदर करून किंवा त्यांचा एक आशीर्वाद घेऊन आपण या ठिकाणी जनतेसमोर आज उतरलेलो आहे. परमेश्वराच्या आशीर्वादानं, जनतेच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आम्हाला चिन्ह देखील मिळालेलं आहे. आणि ते चिन्ह काय मिळालेलं आहे? चहाची किटली. जी की किटली, चहाची किटली एकदम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्या तरुणांच्या सहकार्याने मोठं काम आहे. आपल्याला गावोगावी त्या ठिकाणी चिन्ह या ठिकाणी पोहोचवण्यासाठी काम करावं लागणार आहे. कारण की आपल्याला वेळ आज 4 तारीख ते 20 तारीख म्हणजे अगदी वेळ आपल्याला हे चिन्ह पोहोचवण्यासाठी कमी आहे. माणूस आडनाव विसरतं पण चिन्ह विसरत नाही. आणि ही चहाची किटली गोरगरिबांची आहे, युवतींची आहे, महिलांची आहे, माता भगिनींची आहे. त्यामुळे हे चिन्ह घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत. मला तमाम जनतेला एवढंच आव्हान करायचं आहे की एकदा परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुम्ही या ठिकाणी मला विजयी करावं. आमचं चिन्ह या ठिकाणी किटली आहे, चहाची किटली आहे. या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं या ठिकाणी विजयी करावं अशा प्रकारची विनंती मी सगळ्या नागरिकांना तुमच्या माध्यमातून आज करीन. की जी किटली ग्रामपंचायतीला बी चालती, सोसायटीला बी चालती आणि आता विधानसभेला बी चालवा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती मी आपल्याला करतो. आणि तरुणांचा खूप मोठा पाठिंबा आहे, म्हणजे सगळ्या लोकांचा पाठिंबा आहे, तुम्हाला सुद्धा जाणवत असेल. आणि एकदा परिवर्तन विकास आघाडी ही कुणाच्या नशिबात काय लिहिलंय काय माहीत नसतं. बरोबर आहे का नाही? पुढे एवढे 2 पक्ष आहेत, 2 नेते आहेत, सगळे स्ट्रॉंग आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत. आम्हाला कुणावरही टीका करायची नाही. आम्ही जनतेचा उमेदवार आहे. जनता जी सांगेल त्यासाठी मी बांधील असेल. आणि आपण सर्वजण मिळून इंदापूर तालुक्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने विकासाची कामं येणाऱ्या काळामध्ये करू. 22 गावाचा प्रश्न असेल आणि किती दिवस प्रलंबित आहे, किती पिढ्या गेल्या सांगा ना तुम्ही. आपण जर लाकडी निंबुडीचा पाण्याचा प्रश्न आहे, लाकडी निंबुडीचं तर उजनी धरणाच्या जेव्हा धरण पाणी वाटप झालं त्या हिश्यात सुद्धा त्या पाण्याचं या ठिकाणी मंजूर आहे. म्हणजे पाण्याचा हिस्सा जो आहे नियोजनाचा तो मंजूर आहे. फक्त योजना या ठिकाणी पूर्ण करण्याची बाकी आहे. त्यामुळे असे जे काय प्रश्न आहेत मी बांधवांना एवढं सांगेल, एकदा 5 वर्ष संधी देऊन बघा. मी नागरिकांचा सेवक म्हणून काम करेल आणि ऐतिहासिक काम करू. आपण 5 वर्षामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जी काय प्रलंबित कामं राहिली असतील ती 100% काम करू. बांधवांनो, आपण मध्ये पाहिलं असेल सोनाई परिवाराच्या माध्यमातून आदरणीय सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथदादा माने यांच्याही माध्यमातून दुधाच्या संदर्भातल्या खूप मोठ्या अडचणी 2002च्या अगोदर आपल्याला सगळ्या शेतकरी बांधवांना येत होत्या. त्या दुधाचा प्रश्न सोडवलाच आज. आणि आणखी सोनाईबरोबर आणखी बाकीच्या बी काय हे आहेत, समजा नेचर आहे, डायनॅमिक्स आहे, अमूल आहे, हेरिटेज आहे, आणख्या कुठल्या कंपन्या 4-5 आल्या, त्यात कॉम्पिटिशन झालं, शेतकऱ्याला 2 पैसे फायदा मिळाला, तर आपल्याला आनंदच आहे. बरोबर आहे का? आणि आणखी बाकीच्या उमेदवारांच्याही काय संस्था असतील त्यांनी त्या संस्था दूध संस्था अनेक वाढवाव्यात, चालवाव्यात. आपल्याला आनंद आहे, कर्मचाऱ्यांना रोजगार द्यावा, आम्ही त्यांचं स्वागत करू. बरोबर आहे का? आमची काही त्यामध्ये हरकत आहे. ऊसाचा प्रश्न सुद्धा आहे, आपल्याला अडचण आहे की आपल्या इथं असलेला ऊस दुसऱ्या तालुक्यात नेऊन गाळप करावा लागतो आणि ती गाळप करण्यासाठी वेळे ऊस जात नाही, पैसे वेळे मिळत नाही, अनेक लोकांना अडचणी येतात. तर ह्या गोष्टी सुद्धा मी त्या दिवशी भाषणात सांगितलं. नागरिकांनी सगळ्यांनी संधी दिली तर साहेब आपण हरणेश्वर असू द्या, सोनाई असू द्या, त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न, ऊसाचा प्रश्न निकाली काढू, एवढंच सांगू. बरोबर, निकाली काढू ऊसाचा प्रश्न. अशा पद्धतीचं या ठिकाणी अशा अपेक्षा व्यक्त करतो. आता कार्यकर्ते सुद्धा उत्साही आहेत. पुढचे उमेदवार दोन्ही बी जे आहेत हे खूप म्हणजे त्यांचीही राजकीय कारकीर्द मोठी आहे, मुरब्बी आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं विकासाची कामं केलेली आहेत. आमचं काय म्हणणं नाही काय त्यांनी कामं केलेली नाहीत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं केलेत. आम्ही आमच्या पद्धतीने संधी दिली नागरिकांनी तर आम्ही करू आणि ती देतील हा आम्हाला ठामपणे सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामध्ये आम्हाला काय शंका नाही आहे. त्यामुळं आताच्या सगळ्यांना एवढंच सांगायचं की आपला प्रचार घर टू घर करणे, सगळ्या नागरिकांकडे जाणे, माता भगिनींकडे जाणे, वडीलधाऱ्यांकडे जाणे, पत्रक देणे, त्यांच्या पुढं नतमस्तक होणे, विनंती करणे, मतदार जोगवा मागणे, त्यांचं मतदार जोगवा आपल्या ह्याच्यामध्ये 100% नागरिक टाकतील अशा पद्धतीचा आम्हाला ठामपणे विश्वास आहे.
काय प्रश्न असले ते विचारून घ्या. भैयासाहेब, गेली जवळजवळ 3 पिढ्यांपासून इंदापूर तालुक्यातल्या 22 गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. सुरुवातीच्या काळात पण आमदारांनी आणि नंतर विद्यमान आमदारांनी याबाबत ठोस असा कुठलाच निर्णय आजपर्यंत झाला. तर आपली भूमिका काय असेल याबाबत? तुमच्या अगोदरच मग आम्ही सांगितलं की स्वर्गीय आप्पासाहेब पवार यांनी एक 15 खूप वर्षापूर्वी सांगितलं होतं की आता इथून पुढचं युद्ध हे पाण्यासाठी असेल. तशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की पाण्यासाठी आज आपल्याला कशा पद्धतीनं भांडावं लागतं ही परिस्थिती पाहतोय. त्यामुळं इंदापूर तालुक्यामध्ये 22 गावाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो साहेब आपल्याला कायमस्वरूपी या ठिकाणी मार्गी काढण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने अभ्यास करून स्टडी करून कुठलं पाणी आपल्याला उचलून तिथं आणता येईल त्याचा चांगला एक ब्ल्यू प्रिंट तयार करून आपण 22 गावाचा प्रश्न जनतेने जर आशीर्वाद दिला तर आपण पूर्ण करू शकतो. भैयासाहेब, आरोग्याचा एक प्रश्न सध्या गंभीर विषय झालेला आहे. बरं, तुम्ही चांगला प्रश्न उपस्थित केला. बांधवांना आपलं इंदापूर तालुका हे शहर तालुक्याचं ठिकाण आहे. बऱ्याच नागरिकांना जुनी मन असते बघा, कोर्टाची दवाखान्याची पायरी चढण्याची वेळ येऊ नये. कारण की तिथं पायरी चढल्यावर कळतं काय दुःख आहेत, काय वेदना आहेत. खूप लोकांना सहन करावं लागतं. इंदापूरचं उपजिल्हा रुग्णालय असू द्या, भिगवणचं असू द्या किंवा बावड्याचं असू द्या किंवा इंदापूर तालुक्यामध्ये 8 उपजिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, 96 उपकेंद्र आहेत. या सगळ्या ठिकाणी काय जिल्हा परिषद ताब्यात आहेत, काय सिव्हिल सर्जनच्या अंडर आहेत. या सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी परिवर्तन विकास आघाडी नक्की काम करेल. त्याचबरोबर इथल्या रुग्णांना सोनोग्राफीनंतर काही करायचं म्हटलं तर तालुक्याच्या ठिकाणावरून ग्रामपंचायतच्या ठिकाणी जावं लागते, बारामतीला जावं लागते, तरी यासाठी अकलूजला जावं लागते. त्यासाठी परिवर्तन विकास आघाडी 100% आरोग्यावरती सुद्धा काम करेल आणि इथं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही बांधील राहू. बाळासाहेब, आपल्यासोबत असणारे बंडखोर नेत्यांनी कालच पत्रकार परिषद घेतली. त्यांनी ते सांगितले माझी फसवणूक झाली त्यामुळे मी आता विरोधी गटात जाणार आहे. नेमकं काय याबद्दल? नाही, आदरणीय तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला हे माझ्यापेक्षा म्हणजे मला आदरणीय पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय आप्पासाहेब जगदाळे माझ्यापेक्षा सिनियर आहेत आणि त्यांच्या बाबतीत मी काय बोलू इच्छित नाही कारण की ते माझ्यापेक्षा वडीलधारी आहेत. उजनीच्या पाण्याचं नियोजन ढासळतंय. 100% उजनी भरती करून उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना हीच मग प्रश्न मी उपस्थित सांगितला ना तुम्हाला की पाण्याचं नियोजन जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. उजनीचं असो, निरडाव्याचं असो, खडकवासल्याचं असो, नाहीतर नीरा नदीचं असो, याचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित करून शेतकऱ्यांना वेळेवर गरजेनुसार आणि हक्काचं पाणी आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवून देऊ. भैयासाहेब, गेली अनेक वर्षापासून आरोग्य केंद्र जे आहेत उपकेंद्र त्यामध्ये डॉक्टर नाहीत. जवळजवळ 3 वर्षापासून डॉक्टर नाही. हाही प्रश्न ग्रामीण भागात खूप भेडसावतो. या बाबतीत हे खरंच आहे ना. मला सांगा, मगाच तुम्हाला मी म्हणलं की नागरिकांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळण्यासाठी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणे, सरकारला धारेवर धरणे, नागरिकांना आरोग्य सेवा मिळवून देणे यासाठी आम्ही 100% परिवर्तन विकास आघाडी काम करेल. ज्या ठिकाणी डॉक्टर नाही, ज्या ठिकाणी पॅरामेडिकलचा स्टाफ अपूर्ण आहे त्या ठिकाणी आम्ही पॅरामेडिकलचा स्टाफ या ठिकाणी भरून देऊ आणि डॉक्टरची सुद्धा जी काय भरती प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना एक चांगली शाश्वत आरोग्य सेवा देण्याचं येणाऱ्या काळामध्ये काम करू आम्ही.